श्रीकृष्णाय नमः। ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते। ज्ञानैज्ञेयैज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्। भगवंत सांगतात, तोच सर्व प्रकाशांचा अधिपती आहे. अंधकारापलीकडचा तो तेज आहे, जो ज्ञान आहे, ज्ञेय आहे आणि ज्ञानानेच प्राप्त होतो, आणि तो प्रत्येकाच्या हृदयात विराजमान आहे. हा श्लोक सांगतो, आपण बाहेर ज्या प्रकाशाच्या शोधात असतो, तो प्रकाश आधीच आपल्यात झगमगत असतो. तो सूर्य नाही, पण सूर्यालाही तेज देतो. तो दिवा नाही, पण प्रत्येक दिव्याला प्राण देतो. तो बाहेर नाही, तो आत आहे, हृदयांतरातील गूढ ज्योतीच्या रूपात. ज्ञान म्हणजे त्याचं दर्शन, ज्ञेय म्हणजे तो स्वतः, आणि ज्ञानगम्य म्हणजे त्याच्यापर्यंत नेणारा मार्गही तोच. अर्थात जाणणारा, जाणण्याजोगं आणि जाणून घेण्याची शक्ती सर्व काही एकाच्याच एकरूप आहे, परमेश्वरात. जेव्हा मन स्थिर होतं, तेव्हा हा प्रकाश जाणवतो. तो कुठून येत नाही, कुठे जात नाही. तो नित्य शुद्ध चैतन्य स्वरूप. भक्तांसाठी हा अनुभव म्हणजेच परममिलन. तेव्हा देव बाहेर पूजायचा विषय राहत नाही, तो स्वतःच स्वरूप बनतो. भक्त म्हणतो, देवा, तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात. तूच माझ्या डोळ्यातील प्रकाश, तूच माझा अंतर्मनातील शांतता. तो प्रकाश म्हणजे ना सूर्य, ना दीप, ना चंद्र. तो म्हणजे आत्मज्योतीचा साक्षात्कार. जेव्हा ही ज्योती प्रकटते, तेव्हा अंधकार नावाचा शब्दही लपतो. आपल्या हृदयातील देव ज्ञानाच्या तेजात, प्रेमाच्या ऊर्जेत आणि शांततेच्या अनुभूतीत प्रकटतो. तो आपल्या बाहेर सापडत नाही, तो हृदि सर्वस्य विष्ठितम्, प्रत्येकाच्या अंतःकरणातच बसलेला आहे. श्रीकृष्ण शरणं मम.